आणि आता महाविकास आघाडीच्या आंदोलनासंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात महाविकास आघाडीने आज राज्यभरात एल्गार आंदोलन केलं। तर संपूर्ण राज्यभरात ठिकठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। यामध्ये बारामती, कोल्हापूर, पुणे, नागपूर, सोलापूर या ठिकाणची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते देखील रस्त्यावरती उतरले। हातामध्ये बॅनर घेत घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। तर पुण्यातील आंदोलनामध्ये खासदार सुप्रिया सुळे हातात संविधानाची प्रत घेऊन सहभागी झाल्या होत्या। महाराष्ट्र हित हे सरकारचा उद्देश या ठिकाणी नाही। ज्या उद्देशाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा मंगल कलश आणला, आता त्याचं मांगल्य टिकवायचं काम हे सरकार करताना या ठिकाणी दिसत नाही। आणि मग सरकारचा एजेंडा वेगळा आहे। सरकारचा एजेंडा लोकांना अडचणीत आणणारा एजेंडा आहे। मग शक्तीपीठचा विषय असू दे, जनसुरक्षा कायद्याचा विषय असू दे किंवा आरक्षणाच्या संदर्भातली संभ्रम अवस्था असू दे, सगळे विषय बघितल्यानंतर महाराष्ट्र अशांत कोण करतंय, तर महाराष्ट्र अशांत सरकार करते हे सिद्ध होतं। साहेब, जो जनसुरक्षा विधेयक कायदा त्यांनी 2024 मध्ये तिथं लागू केलाय, त्याचा आपण इथं निषेध करायला आपण सगळे जमलो। तो कायदा तेव्हा त्यांनी तिथं लागू केला खरा, त्यांनी तिथं नक्षलवादीचा बहाणा दाखवून तो कायदा तिथं लागू केला। या कायद्याच्या विरोधात आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस, आपले मित्रपक्ष काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आपण आज 10 सप्टेंबर आणि परत 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रभर आपण आंदोलन करतोय आणि या कायद्याचा आपण निषेध करतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।